स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कामगिरी. घरफोडी करणारा आरोपी जेरबंद. 7,80,000चा मुद्देमाल हस्तगत. नमस्कार, चांग भलं न्यूजमध्ये आपले स्वागत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी केलेल्या प्रभावी कारवाईत घरफोडी करणाऱ्या एका सराईत आरोपीस अटक करून तब्बल 7,80,000 किमतीची सोने चांदीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिर्यादी हे घरास कुलूप लावून परवा गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने चोरी केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास उघड घालण्यासाठी पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांच्या पथकाची नेमणूक करण्यात आली होती. तपासादरम्यान पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप नलवडे, सोमनाथ गोंडे व आमिर शहा फकीर यांना गोपनीय बातमीदाराकडून तानंगपाटा चौक परिसरात ग्रे रंगाचा टी शर्ट घातलेला एक इसम सोने चांदीचे दागिने विक्रीसाठी फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार तानंगपाटा परिसरात सापळा रचून संशयित इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपले नाव प्रवीण विठ्ठल निकम, वय वर्ष 32, राहणार कुची, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली असे सांगितले. 2 पंचासमक्ष अंगझडती घेतल्या असता त्याच्याकडून सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 7,80,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासादरम्यान आरोपीने कुची गावातील नातेवाईक असलेल्या फिर्यादीच्या घराची चावी ठेवण्याची जागा माहीत असल्याने 3 ते 4 दिवसापूर्वी कुलूप उघडून घरात प्रवेश करून सदर दागिन्याची चोरी केल्याची कबुली दिली. सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास कवठेमहांकाळ पोलीस करत आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या यशस्वी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा. चांग भलं न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला मात्र विसरू नका.